सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। शांतीचा, करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आज ज्यांची जयंती आहे, छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा शाखा त्यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा नांदगाव कुंडेश्वर यांच्या वतीने आज गाभा गावात भारतीय बौद्ध महासभा महिला ग्राम शाखा या शाखेचं या ठिकाणी आम्ही ही शाखा गठीत केली आणि त्या शाखेचं कनिष्ठरित्या त्या गाभा स्टँडवर आदरणीय चोरपटा सर यांच्या उपस्थितीत यांच्या वतीने व अमरावती जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी बोरकर सर, अमरावती जिल्हा सरचिटणीस आदरणीय गणपतराव तोडके सर, अमरावती जिल्हा कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोद भालेराव सर, अमरावती जिल्हा महिला कोषाध्यक्ष आदरणीय मालतीताई मेश्राम, अमरावती जिल्हा उपाध्यक्ष एसएसबी आदरणीय वंजारी साहेब, अमरावती जिल्हा संघटक आदरणीय भटकर साहेब, आमचे अमरावती जिल्हा कार्यालय सचिव आदरणीय राहुलजी शिंदे सर आणि उपस्थित नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, लुंबिनी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी, आमचे जमना येथील समता सैनिक दलाचे आमचे मार्शल आदरणीय सतीश गोपनारायण आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व बालबालिका, सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना सर्वप्रथम सर्वांना जय भीम। महिला ग्राम शाखा गाभा या शाखेचा उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, अमरावती जिल्हा अध्यक्ष ही अध्यक्षीय स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। नेहमी आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात आणि त्यांच्यामुळेच आज जी अमरावती जिल्ह्याची भारतीय बौद्ध महासभा आहे ही जिवंत आहे, ही जिवंत उदाहरण आहे की त्यांच्यामुळेच भारतीय बौद्ध महासभा ही संघटक आदरणीय विजय कुमार चोरपटा सर, विभागीय राज्य संघटक यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपले स्थान ग्रहण करावे। तसेच अशी मी त्यांना विनंती करतो। तसेच अमरावती जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय एसएसडी प्रमुख आदरणीय वंदर सर, आमचे राज्य संघटक अमरावती की आजच्या या प्रसंगी महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि ज्यांच्या जयंती आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या फोटो ते पूजन करतील आणि अर्पण करतील असे तथागत गौतम बुद्धांची तथागत गौतम बुद्धांची तथागत गौतम बुद्धांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, माता रमाईंचा, माता रमाईंचा। नमामि
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जप्रमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोधपनम् एकं उदानशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की परम पूज्य डॉक्टर आंबेडकर की आदरणीय प्रकाश बोलकर सर त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो सचिव शिंदे आणि सुनील बोलकर कार्यवादांचं करा। तसेच प्रामाणिकपणे ते या ठिकाणी काम करतात आणि सगळ्या महिलांना ते घेऊन जातात अशा यानंतर अमरावती सचिव आदरणीय भाट सर यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांना ते सांगायचं तसेच या कार्यक्रमात तसेच आमचे अमरावती जिल्हा कार्यालय सचिव अमरावती जिल्हा पूर्व माताजी खंडारे यांचं स्वागत करण्याकरता मी सर्वांचं स्वागत करायला जोरदार करायला कार्यवादाला जीवन संपलं होते आपल्याला वाजवता करा आणि प्रत्येक याला कार्याचा लाभ घेतला होता।
आणि दलितांचे ते तलवार होऊन गेले, दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. अरे होते ते एक गरीबच, अरे होते ते एक गरीबच, पण या जगाला, या जगाचा कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले, कोहिनूर होऊन गेले असे आमचे सर्वांना आमचे डॉक्टर सांगतात. त्यांचं म्हणणं म्हणून या ठिकाणी आमची जी शाखा झाली गठीत करण्याकरता बरेचशा अडचणी येऊन सुद्धा आमच्या या महिला मंडळांनी खरोखर एक प्रामाणिकपणे ध्येय धरला आणि नाही आम्हाला काम करायचं आहे. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातृ संघटना आहे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि आपला एक रिपब्लिकन पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी, या मातृ संघटनेतच आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्या भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा ही सुद्धा आपल्या गावामध्ये एक स्थापन झाली पाहिजे आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण गावागावामध्ये भारतीय बौद्ध महासभेचा कसा प्रचार करावा, कसा प्रसार करावा असं त्या सर्व महिला मंडळांनी ठरवलं. आणि त्यामध्ये यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं जे शाखेकरता जे योगदान दिलं ते म्हणजे आमचे ढालेराव सर, आमचे भटकर सर, शिंदे सर, घाट सर, त्यांच्यामुळे या ठिकाणी या महिलांना मार्गदर्शन करून या भारतीय बौद्ध महासभेची या ठिकाणी स्थापना झाली. बऱ्याचशा महिन्यापासून हे आमचं कोरकोर चालू होतं, करावं नाही करावं कोणत्या कोणाच्या अडचणी, पण त्या अडचणी सर्वांनी दूर केल्या आणि एक प्रामाणिकपणे असं करून सर्वांनी आमच्या निर्णय झाला. कोणाला अध्यक्ष कोणाचा, कोणाला सरचिटणीस कोणाचा, कोणाला कोषाध्यक्ष कोणाचा आणि कोणाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना मी प्रथम वंदन करतो. जय भीम. सर्वप्रथम मी आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की आपले जे अनेक दिवसाचे जे प्रयत्न होते आणि आपण जो प्रयास केला होता, आपण जो एक ध्यास घेतला होता की आपल्या इतक्या सगळ्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात महिला शाखा झाली आणि आपल्या इथेच शाखा नाही तर ती शाखा आपण आज म्हणजे तो योग आज इतका सुंदर दिवस आहे की छत्रपती शाहू महाराज यांची भारतातील असे समाज सुधारक आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल मी म्हणे की वसा घेतला समाज सुधारणेचा, वसा घेतला समाज सुधारणेचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, प्रतिकार केला दुष्ट जाती भेदांचा, प्रतिकार केला दुष्ट जाती भेदांचा, अभिमान वाटतो, अभिमान वाटतो छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा. स्वप्न, शाहू महाराजांचं स्वप्न हे समग्र परिवर्तनाचे होतं. म्हणजे शाहू महाराज हे समग्र म्हणजे पूर्ण समाजाचं, प्रत्येक घटकाचं परिवर्तन करण्याबाबतीत त्यांचं मत होतं. त्यांचा दुसरा विचार, त्यांचं दुसरं स्वप्न असं होतं की सामाजिक न्यायाचं. छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायावर जेवढा खोल सातत्याने विचार केला आहे तसा विचार भारतामध्ये यापूर्वी कुणी केला नव्हता. म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांनी जो खोलवर विचार केलेला आहे सामाजिक न्यायाचा तो आतापर्यंत कोणी केलेला नाही. सांगत आहे सगळ्यांना जवळपास ही गोष्ट माहित आहे. गंगाराम कांबळेची गोष्ट माहित आहे, नाव ऐकलंय का गंगाराम कांबळेचं कोणी? किती लोकांनी ऐकलेलं आहे? ऐकलेलं आहे कोणी बसलेल्यापैकी? नाही म्हणजे शाहू महाराजांच्या बद्दल ठीक आहे. तर आता आपण ही गोष्ट त्यांची अत्यंत महत्वाची आहे ती गोष्ट आपल्याला सांगणार आहे. छोटंसं उदाहरण आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारामध्ये गंगाराम
छत्रपती शाहू महाराज, त्या काळातली गोष्ट आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या दरबारामध्ये गंगाराम कांबळे नावाचा महान सेवेकरी होता. आता पहिले कसं काय, पहिले वेगवेगळं काही असे प्यून, ऑफिस बॉय असे काही पद नव्हते. तेव्हा काय होतं, सेवेकरी काम करत होतं तर सेवेकरी. आता आज आपल्या इथं काम तर झाडू मारायचंच राहते, काम तर झाडू मारायचंच राहते, पण तिला काय नाव देते, ऑफिस अटेंडंट. तिने वाटते की बाबा खूपच बरं वाटते आपल्याला काही. आणि आता मागे नको, खूप आम्ही अंधश्रद्धेला खूप बळी पडलो. आता नको, आता पुढे चला, पुढे चला आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं निश्चितपणे पहा. मी अनेक वेळा सांगत असतो, तुमच्या गावात जे काही दिसते आज, कुठं चांगलं बिहार दिसते ना, आज दिसते. पण बाबासाहेबांनी जेव्हा धर्मदीक्षा दिली होती तेव्हा तुम्ही होते का? आपण नव्हतो. जे कोण त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं. बाबासाहेबांनी सांगितलं त्यांना की बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्ही घरी जा. आता डॉक्टर संदेश देताना की घरी जा आणि आपल्या घरातले जे काही असतील त्याला काढून त्यांनी ऐकलं. त्यांनी काय केलं, गावात येऊन पंचशी झेंडा लावला. एक ही जागा मोकळी दिसते तिथे झेंडा लावला आणि तिथंच आपली एक झेंडा लावून बाबासाहेबांचा संदेश सर्व काढून फेकलं. आणि आता आपण घरात आम्ही बंद राहतो. आपापल्या घरात तपासून पहा. जेवढ्यांनी सर्टिफिकेट घेतले ना त्यांनी आपापले घर तपासून पहा की तुमच्या घरात काय काय आहे. काय सांगतात मी बाकीच्या लोकांना, बाकीच्या लोकांना आपापल्या घराची तपासणी करा. आणि निश्चितपणे ज्या दिवशी एक चांगलं काम होईल त्या दिवशी तुमची मुलं निश्चितपणे तुमच्यापेक्षाही विद्वान होतील, प्रगतीच्या मार्गावर जातील. एवढी खुणगाट मनाची बाळगा आज अतिशय मेहनतीनं खंडारे सरांनी हा जो एकंदरीत तुमच्या सर्वांच्या सहकार्याने बरं एक चांगलं शाखा गठीत झाली. शाखा गठीत करता करता कदाचित मगाशी आमचं थोडं चुकलं असतं तर आम्ही 4 लोक गाडीमधले रोडवर नाही होणारी घटना टाळली. कसं आहे, वेळ आणि काळ काही सांगता येत नाही. आणि म्हणून जे दिवस आपल्या समोर चांगले आलेले आहेत ते पुन्हा त्याचं सोनं करा. वेळेचं महत्व समजून घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पर्वावर आता आपला वर्षावास सुरू होणार आहे. बरोबर आहे ना? वर्षावास सुरू होणार आहे. प्रवचन मालिका सुरू होणार आहे. प्रवचन मालिका तुमच्या विहारात देखील होत असते. बरोबर आहे. भारतीय बौद्ध महासभेचे छोटे मोठे जे असतात ते कार्यक्रम जर आपण केले, चालूच ठेवले तर निश्चितपणे तुमचे आणि आमचे मैत्रीपूर्ण नाते, ते भावपूर्ण नातं अधिक दृढ होईल. मला विश्वास आहे की या वर्षावासाच्या काळामध्ये केवळ धम्मग्रंथाचं पठन करता करता जर तुम्ही संकल्प केला की 15 पुरुष आपल्याला जोडायचे आहेत. किती? 15 पुरुष जोडायचे. ऐकायचं आपल्या गावामध्ये 15 लोक. हा दुसरा प्रोग्राम तुम्हाला देऊन जातोय पुन्हा. 15 पाहिजे. 15 हळूहळू तुम्ही ज्या मार्गावर आले त्याच मार्गावर तेही आले पाहिजे. आणि म्हणून एकमेकांना विश्वास द्या, एकमेकांची चर्चा करा आणि येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत इथे समता सैनिक दल म्हणजे पुरुषांचं मी सरळ सांगतो आता शुभेच्छा देतो. ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र मिळाले शाखेच्या उद्घाटन झालं सरांच्या हस्ते, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे कौतुक करते आणि इथंच थांबते. जय भीम. ते मात्र
मात्र सांगत नाही, सेवा सोडली, सेवा सोडली, मी सेवा सोडली म्हणते महाराज. तुम्हाला ऐकायचं? मग त्यांनी म्हटलं ऐकायचं. तो म्हणतात महाराज होय मला ऐकायचं. सरकारच्या समोर महाराज उभे आहेत. आणि मग त्या गंग्यानी काय केलं, आपला शर्ट काय केला, असा मागे उचलला आणि महाराजांसमोर असे महाराज आहे हा शर्ट काढला आणि उभा झाला. आता उभा झाल्यावर जेव्हा महाराजांनी त्याच्या पाठीकडे पाहिलं तर त्याची पाठ चाबकाने मारून फोडून काढली होती आणि त्याच्या पाठीवर आपल्या मांसाचे चिथडे झालेले होते, त्यातून रक्त निघत होतं. ते चिथडे असे होते की ते पाहून महाराज दहीवरले. ते पाहून झालं नाही, खाली उतरले, पटकन त्याचा काय केला, शर्ट खाली केला. म्हणजे ते पाहणे सुद्धा महाराजांना जड गेले. आणि एक तर तो लाडाचा. आपण घरात आजी असते आणि आजी कुठं बाहेर गेली घरात आली, जो नातू लाडा गेले बॉम्ब ठोकलं त्याच्या बापानं किंवा माईनं आणि विचारलं कुठे आहे, मग तो जर दिसला तर राग येईल. मग त्याला आला राग महाराजांना. ते महाराज भावलं नाही व त्यांनी त्यांचा शर्ट झाकून दिला. काय झालं, अरे काय झालं, नाही महाराज. एवढं सगळं झाल्यावर तो काय बोलतो, काही नाही झालं महाराज, सेवा सुटली. आता सेवा सुटली साहेब, तर काय सांगायचं काय झालं, मग काही होणार आहे काय. आपण पाहिलं तर गरीब माणसं आहे की नाही, तर काय झालं, कुणी केलं हे आपण. मग त्यांनी काय म्हटलं, कुणी केलं हे, तर त्यांनी म्हटलं की आपण जे घोड्याला पाणी पाजतो तो जो हौद आहे, आपण जो घोड्याला पाणी पाजतो त्याचा एक हौद होता, त्या हौदाला माझा हात लागला आणि ते पाणी काय झालं, पहिले पाणी बाटत होतं माहित आहे काय. हात लावला तर बाटत होता, लोक आंघोळ करत होते. आपल्याला जे नवीन आहे त्याला माहित नाही, जे जुन्या बाया आहे त्याला माहित नाही. त्याला माहित आहे अंगातून गेलं की त्याला हे होत आहे, बरोबर आहे की नाही. असा त्याचा हे होता. त्यांनी बाबा ते पाणी बाटलं म्हणून त्यांनी मला माझा हात लागला, ते पाणी बाटलं आणि मला त्यांनी मारलं. आणि मग म्हटलं कोणाचा आहे, कोण आहे तुला मारणार. महाराज गरीब माणूस काय करते, आपलं कोण वाली नाही, महाराज सांगून तो उलटच होईल. तो काय म्हणते, महाराज आपलेच दात आणि आपलेच होठ, आपलेच दात आणि आपलेच होठ. काय बोलावं आहे की नाही, काय बोलावं. तुम्ही जर चांगलं राहिला तुमचा मूळ तर तेल सोडून द्या मलाच मारा असं वाटते की नाही. महाराज एकदम आपल्याकडून होईल असं वाटते काय. कुठं कामाला जातो ते एकदम मालक आपल्याकडून होईल असं वाटते काय. त्याची चोरी कोणी करून आपल्यावर चालत होते की नाही आपण, बरोबर आहे की नाही. मग असं तो गंगाराम प्रकरण मिटलं. त्यावेळेला आता प्रकरण मिटलंच आहे, आता काय सांगायचं, कुणी मारलं. मग आता कल्ला करून विचारून राहिले, सांग कोणी मारलं म्हणून, मला सांग. एवढा मोठा त्रिपाठा राजा, ते दिसते ना याच्यापेक्षा भयंकर देहदृष्टी होती त्यांची, पाहिल्यानंतर घाबरायचे. मग तो गंगाराम आहे. मग म्हणजे ठीक आहे, मला ह्या मामलेदारांनी मारलं. मग महाराजांनी त्याला बोलवलं इकडे, तू आला. मग त्याला विचारलं, तू मारलंस याला, तू मारलंस. तो म्हणा होय महाराज. मारलंच आहे, हो नाही म्हणून तर काय म्हणून, हो महाराज मी मारलं. का मारलं, का मारलं. तर तो काय म्हणतो, यानं चोरी केली. काय म्हटलं, यानं चोरी केली. मग महाराज कोणाकडे चोरी केली, कोणाकडे चोरी केली. त्यांनी सांगितले अमुक अमुक माणसाकडे येणं टमुक टमुक सोन्याचे दागिने चोरले, तर यांनी चोरी केली. मग त्याला बोलवलं. मग त्याला विचारलं, काय हा म्हणतो की तुझ्या इच्छी चोरी झालेली आहे, तर तुझ्या इच्छे दागिने मुद्देमाल दाखव मला, कुठे चोरी झालेला आहे. मग त्याला विचारतो म्हणजे
घरी चोरी झाली, तो म्हणतो तसे करावं असं मी त्यांना विनंती करतो. विश्वशांती दूत जगातील प्रशंसास्पद तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करतो. आज ज्यांची जयंती देशभर साजरी होत आहे ते सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते लोक छत्रपती शाहू महाराज यांना आणि त्यांच्या कार्याला वंदन करतो. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका ब्रह्मधारिणी ममता सागर महाउपासिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांच्या देशातील 25 वर्षात चाललेल्या धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतो. ठिकाणी उपस्थित दाभा या गावातील महिला शाखेचं ग्राम शाखेचं उद्घाटन प्रसंगी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, सरचिटणीस गणपतराव पेडके सर, कोषाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद भालेराव सर, संरक्षण विभाग उपाध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमराव वंजारी सर, महिला जिल्हा शाखेच्या कोषाध्यक्ष आदरणीय मालतीताई मेश्राम, जिल्ह्याचे कार्यकारी सचिव राहुल शेंडे, जिल्ह्याचे संरक्षण सचिव सुनील दहाटे सर, जिल्ह्याचे संघटक राजेंद्र भटकर सर, जिल्ह्याचे संरक्षण सचिव आणि नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष त्यांच्या सततच्या प्रयत्नातून अशा प्रकारचे उपक्रम तालुक्यात राबवले जातात, शाखा निर्माण केल्या जातात, शाखेचं उद्घाटन केलं जातं, शाखेचं फलक नाम फलक देखील रस्त्यावरती लावलं जातं. असे आमचे मदनराव खंडारी या ठिकाणी आजच्या सभेच्या अध्यक्षा होत्या, ज्या त्यांचा सर्वांनी अतिशय आदर केला त्या घोडेश्वर ताई, ज्यांची सर्वांची निवड झाली, अशा सर्व आमच्या ग्राम शाखेच्या पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, 2 वाजता कार्यक्रम ठेवा, 3 ला सुरू करा अशा सूचना मी दिल्या होत्या. कारण मला वंचित बहुजन आघाडीच्या एका आणि तिथे मला जायचं आहे. रस्त्याने येताना देखील त्यांचा फोन होता, त्याच्यामुळे मला तुमच्या घरी थांबता आलं नाही. आपण आज 26 जून 2025 रोजी सामाजिक समतेचे पुरस्कर्ते लोकमहर्षी राजा शाहू महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून दाभ्याची महिला शाखा निर्माण केली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रमोद भालेराव सरांनी विस्ताराने सांगितलं. वेळ नसल्यामुळे मी त्या निमित्तानं सांगणार नाही. तुम्हाला शाहू महाराज कळले, बुद्ध कळले, बाबासाहेब आंबेडकर कळले, शिवाजी महाराज कळले, हे आपले उद्धार करते आहे. त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलेलं आहे. परंतु गडे हो, आपलं पुढची जबाबदारी दिली आहे, लक्षात ठेवा. ते आपण विसरत चाललो हे सांगायला मी आलो. आता तुम्हाला मला जागृत होणं, जागृतीची जाणीव ठेवणं आणि जागृतीनं काम करणं गरजेचं निर्माण झालेलं आहे. आणि त्यासाठी ही शाखा स्थापन केलेली आहे. तुमच्या हातात नियुक्तीपत्र दिलं ते अतिशय कागद समजू नका. तुम्ही दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे दाभा ग्राम शाखेचे पदाधिकारी झालेला आहात. काय बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोणी स्थापन केली होती?
कशासाठी स्थापन केली होती हे माहित आहे का तुम्हाला? हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. नाहीतर कागद घेतले झाली मी पदाधिकारी असं करू नका. पदाधिकारी झाल्यानंतर आपण कोणत्या संस्थेचे पदाधिकारी झालो? अनेक संघटनांचे लोक पदाधिकारी. पण तुम्हाला मला सारखं ज्ञान असलं पाहिजे की बाबासाहेबांनी या देशात स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी. याचा सार्थ अभिमान तुम्हाला मला असला पाहिजे. त्या अतिशय बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मोठ्या संस्थेचे बौद्धांची मी आदरणीय भोकर सरांना वंदन करतो. ईशाबाई ताई आदरणीय प्रकाश भोकर सर यांना विनंती करतो त्यांनी अध्यक्ष मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो.